Hello guys, welcome back to my channel Just Memories. So today's memory is पोपटी. आम्ही कवठीला बनवलेली पोपटी. अँड नाव इट्स ऑलमोस्ट लाईक अवर विंटर रिच्युअल आणि आम्ही दरवर्षीच ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. एकदा तरी आम्हाला हिवाळ्यात पोपटी बनवायचीच असते. तर हे सगळं सामान आम्ही एकत्र केलेलं. त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पाहिजे एक मातीचं मडकं, जे आम्हाला आमच्या आजीने दिलेलं. त्याच्यानंतर भांबुर्डीचा पाला, जो की कोकणात सगळीकडे ऑलमोस्ट सगळीकडे अवेलेबल असतो, फक्त शोधून व्यवस्थित तोच पाला घेऊन यायचा. त्याच्यानंतर मटार किंवा वालीच्या शेंगा, कणीस, बटाटे आणि चिकन आम्ही आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. 1 तास ठेवा, अर्धा तास ठेवा. आणि अंडी. आणि अजून तुम्हाला व्हेज नॉनव्हेजमध्ये काय ॲड करायचं असेल तर ॲज पर युअर प्रेफरन्स जे पण हवं ते ॲड करू शकता. सो आता इथे समृद्धी हे सगळं लेयर्स लावते. फर्स्ट तिने एक पानांचा लेअर खाली लावून घेतला एंडला. त्याच्यावरती थोड्या शेंगा टाकल्या. त्याच्यानंतर हे आम्ही कणीस आणि बटाट्यांना पण मीठ आणि तिखट लावून घेतलेलं, ते त्याच्यामध्ये लावलेत वरती लेअर. त्याच्यानंतर मध्ये मध्ये मीठ टाकत राहायचं, कारण की शेंगांना मीठ आपण कुठेच लावलं नाही आहे, तर मग ते असं त्याच्यावरती लागून जातं. त्यानंतर हे एक पॅनमध्ये घालायचं, कारण की नेक्स्ट विल बी द चिकन. तर मग चिकन ते सगळं मिक्स नको होऊ दे म्हणून आम्ही जरा ते सेपरेटच ठेवलेलं. आम्हाला काही खात्री नव्हती की काय होईल, म्हणून चिकनसाठी मध्ये एक पॅन घातलेलं. त्याच्यावरती तर अंडी ठेवायची. फक्त अंडी ठेवताना जरा सांभाळून, कारण की फुटतील वगैरे, म्हणून ती आम्ही चिकनमध्ये जशी प्रॉपर जरा जागा व्यवस्थित करून ठेवायचा प्रयत्न केलेला. त्याच्यानंतर अंडी झाल्यावरती बाकी परत अजून शेंगा घालायचा, पाला घालायचा आणि सगळे एक एक लेयर्स लावायचे हवे तसे पुढे पुढे. ओके, सो आता सगळे लेयर्स तर लावून झाले आहेत. इथे आम्ही थोडी कन्फ्यूज होतो की ॲट द एंड ही पोपटी पॅक कशी करायची. बट हिअर अण्णा काका केम टू आवर रेस्क्यू आणि त्यांनी आम्हाला व्यवस्थित प्रकारे एका तारेने ते सगळे केळीची पानं त्याच्यावरती व्यवस्थित बांधून दिली, जे की शेवटपर्यंत आम्हाला म्हणजे डाऊट होता की काहीतरी त्या जेव्हा मडकं आगीमध्ये ठेवल्यावरती सगळं भाजून निघेल, पण सगळं व्यवस्थित पॅक्ड होतं. सो नेक्स्ट टास्क इज की त्या मडक्याला व्यवस्थित भाजायचं आगीमध्ये ठेवून. सो आम्ही पहिले तर आग लावलेली इथे काट्या वगैरे जवळचं सगळं सामान गोळा करून, पण जसं त्याच्यावरती आता समृद्धीची मडकं ठेवल्यावरती ती आग त्याच्या खालीच गेली. सो आता नेक्स्ट टास्क होतं की परत तीच आग सगळी साईडने पेटवायची होती. सो बरेच काय काय प्रयत्न करून शेवटी एका साईडने आम्ही आग पेटवली. इथे मम्मी पण आम्हाला हेल्प करायला आलेली आमचे सगळे एफर्ट्स बघून. आणि मग अशीच व्यवस्थित त्याला चारी साईडने आग पेटवायची. जे पण आजूबाजूला लाकडं, इथे तर आता ही फक्त चुडताचे हेच आहेत, पण नंतर व्यवस्थित मोठी लाकडं ठेवून एक 20 मिनटासाठी तरी हे मडकं असं आम्ही ह्याच्यामध्ये ठेवलेलं.
आफ्टर 20 मिनिट्स आम्ही हळूहळू ते सगळे निखारे साईडला करायला चालू केली, कारण की जरा जास्तच आमची आग जरा जास्तच झालेली आणि ते एका साईडने जरा जास्त काळं दिसायला लागलं, म्हणून आम्ही लवकर काढायला घेतलं. म्हणून दादा आला मला हेल्प करायला. त्यांनी पटपट ते इतकं गरम मडकं उचलून आम्ही मग घरात घेऊन गेलो. आता आमची एक्साइटमेंट एकदम पीकला होती की बनवलं आहे तर खरं सगळं, पण ते आता आतमध्ये त्याच्यात बनलेलं कसं असेल, टेस्टी असेल का, की ओव्हरऑल सगळं व्यवस्थित झालेलं पण असेल काय. खूप गरम होतं ते, हे करताना खूप सावकाश, एकदम सगळं मडकं तर खूपच गरम होतं. तर आता हे बाहेर काढलं तर ती जी भांबुर्डीची पालं होती ती थोडी जळलेली, काही शेंगा पण जळलेल्या, पण बाकी चिकन आणि एग, अंडं ते सगळं एकदम व्यवस्थित होतं. म्हणजे ते असं एकदम क्रिस्पी असं सगळं झालेलं, अँड ओव्हरऑल एकदम सगळं टेस्टी होतं. मस्त बनलेली आमची पोपटी.